नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत विदर्भातील पारंपरिक आणि घरगुती चवीची हिरव्यागार तुरीच्या दाण्यांची कचोरी। हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या तुरींपासून तयार होणारी ही कचोरी साध्या मसाल्यात देखील कांदा आणि लसूण न वापरता खूपच चविष्ट लागते। सर्वप्रथम आपण कचोरीसाठी लागणारे आवरण तयार करून घेणार आहोत। त्याकरिता आपण मैदा किंवा गव्हाचे पीठ गाळून घेणार आहोत। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, ओवा आणि गरम तेल टाकून पाण्याने मऊ आणि घट्ट असा पीठ मळून घेणार आहोत। त्यानंतर तयार झालेल्या पिठाचा गोळा 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवूयात। त्यानंतर बघूयात सारण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य। हिरवेगार तुरीचे दाणे, आले, मिरच्या, सोप, जिरे, धने, मेथी दाणे, आमचूर पावडर इत्यादी। सर्वप्रथम सर्व सुके मसाले व्यवस्थित प्रकारे भाजून घेऊयात। त्यानंतर मसाले भाजून झाल्यानंतर त्याची छानपैकी पावडर तयार करून घेऊयात। पावडर तयार करतानाच मसाल्याबरोबरच आमचूर पावडर, आले आणि हिरव्या मिरच्या घालूयात। तुम्ही बघू शकतायत की पावडर किती छानपैकी ग्राइंड झालेली आहे। मसाले ग्राइंड केल्यानंतर आपण दाण्यांची पेस्ट करून घेऊयात। ही पेस्ट तयार करताना त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घालूयात। आवश्यकतेनुसार तुम्ही थोडे पाणी घालू शकता। दाण्यांची पेस्ट तयार झाल्यानंतर आता आपण सारण तयार करून घेऊयात। त्याकरिता कढईमध्ये थोडे तेल गरम करूयात। त्यामध्ये फोडणीसाठी थोडी मोहरी आणि जिरे टाकूयात आणि तयार केलेला सुका मसाला यामध्ये टाकून घेऊयात। मसाल्यासोबतच त्यामध्ये आवश्यकतेनुसार हळद आणि लाल तिखट टाकून घेऊयात। मसाला थोडा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेली दाण्यांची पेस्ट टाकून घेऊयात। सर्व मसाले दाण्यांच्या पेस्ट बरोबर व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेऊयात। आणि आता तयार झालेल्या सारणामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालूयात। आता आपले कचोऱ्यांसाठी लागणारे दाण्यांचे सारण तयार झाले आहे। तर चला आता कचोरी बनवायला सुरुवात करूयात। कचोरीचे आवरण तयार करायला आपण लिंबा एवढाले गोळे घेऊ शकतो आणि अशा प्रकारे कचोरी बनवून घेऊ शकतो। अशा प्रकारे आपण बाकी कचोऱ्या पण बनवून घेऊयात। तुम्ही बघू शकतायत की आपण सर्व कचोऱ्या व्यवस्थित प्रकारे तयार करून घेतल्या आहेत। तर चला आता आपण यांना छानपैकी तळून घेऊयात। तेल व्यवस्थित प्रकारे तापल्यानंतर आपण मंद आचेवर सर्व कचोऱ्या तळून घेऊयात। कचोरीला दोन्ही साइडने अशा प्रकारे गोल्डन रंग आला की आपण कचोरी काढून घेऊयात। तर तुम्ही बघू शकतायत की अशा प्रकारे आपण सर्व कचोऱ्या तयार करून घेतल्या आहेत। तर
तर अशा प्रकारे गरमागरम हिरव्यागार तुरीच्या दाण्यांची कचोरी तुम्ही ग्रीन चटणी किंवा दही त्याचबरोबर भाजलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत सर्व करू शकता। विदर्भाची ही खास कचोरी ताजी असताना सर्व केली जाते, जेणेकरून तिचा कुरकुरीतपणा आणि फ्रेशनेस टिकून राहतो। साधी, घरगुती आणि चविष्ट अशी ही कचोरी विदर्भातील सर्वच लोकांना फार आवडते। रेसिपीसाठी लागणारे आवश्यक साहित्य शेवटी दिलेले आहे, तर तुम्ही सर्वजण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।